आदिवासी नक्षलग्रस्त भागातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आदिवासी मुलांना प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आदिवासी उपाय योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी नक्षलग्रस्त भागातील सहस्त्रकुंड येथे 7,43,00,000 व वाढीव दराने 11 कोटी रुपयांचे भव्य दिव्य माध्यमिक विद्यालयाची इमारत उभारणीचे काम सुरू आहे। कर्मचारी निवास या इमारतीचे काम तानोबा कन्स्ट्रक्शनद्वारे करण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आल्याने औरंगाबाद येथील दक्षता गुणनियंत्रण मंडळाचे कार्यकारी अभियंता RS माने यांनी पाहणी केली व झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। राहिलेल्या काही किरकोळ त्रुट्या सुधारून घ्याव्यात अशी त्यांनी कन्स्ट्रक्शनवाल्यांना सूचना दिली। या कामाची गुणवत्ता दर्जा तपासण्याच्या दृष्टीने पाहणी केलेली आहे। आता हे सर्वसाधारणपणे काम चांगलं आहे। याचे एकंदरीत RCC बघितलं, काम चांगलं दिसतंय। 4 इमारती आहेत एकंदरीत, शाळेची इमारत, हॉस्टेल इमारत आणि क्वार्टर्स निवासस्थान इमारत। एकंदरीत काम बरं वाटलं, काम बघून समाधान वाटलेलं आहे। काही किरकोळ आहेत त्रुटी, काम चालू आहे त्यामध्ये करून घेतील। उदाहरणार्थ काही ठिकाणी 1-2-4 ठिकाणी लिकेजेस दिसून येतात, काही ठिकाणी क्रॅक्स आहेत, प्लास्टरमध्ये आहेत, ते दुरुस्त करून घ्यायला सांगितलेलं आहे। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी उपाय योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या भव्य दिव्य इमारतीची पाहणी करण्यासाठी दक्षता गुणनियंत्रण पथकामध्ये नांदेड प्रयोगशाळेचे उपअभियंता NG अयंगार, किनवट शासकीय बांधकाम विभागाचे उपअभियंता ND बिराजदार, शिवनी येथील शाखा अभियंता MG उघडे, इस्लापूर येथील शाखा अभियंता कलीम खान हे सगळे उपस्थित होते। प्रतिनिधी गौतम कांबळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, नांदेड।